विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपण साधारणपणे यापूर्वी बाजार म्हणजे अनुभव घेतला असेल की ज्या ठिकाणी वस्तू आणि सेवांची खरेदी विक्री केली जाते त्याला आपण बाजार म्हणतो. पण अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून बाजार म्हटलं की केवळ वस्तू आणि सेवांची खरेदी विक्री केलं जाणारं ठिकाण नसून अशी व्यवस्था की ज्यामध्ये विक्रेते व ग्राहक प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या एकमेकांच्या संपर्कात येतात आणि वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण करतात, ज्याला बाजार असं म्हटलं जातं. म्हणजे सांगण्याचा एकंदरीत तात्पर्य असा की बाजार म्हटलं की एखादी विशिष्ट ठिकाण नसून जेथे ग्राहक पण असंख्य आहेत, विक्रेते पण असंख्य आहेत, मग त्यांचा संपर्क प्रत्यक्षरित्या असो किंवा अप्रत्यक्षरित्या असो, ते एकमेकांच्या संपर्कात येऊन जेव्हा ज्या कोणत्याही हव्या असणाऱ्या वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण केली जाते, अशा या प्रक्रियेला, अशा या जागेला बाजार असं म्हणता येईल. बाजाराची व्याख्या करत असताना ऑगस्टिन कुर्नो हे अशी व्याख्या करतात की ज्या ठिकाणी वस्तू आणि सेवांची खरेदी विक्री केली जाते अशी एखादी विशिष्ट जागा म्हणजे बाजार नसून संपूर्ण भूप्रदेश की ज्यात खरेदीदार आणि विक्रेते यांचा परस्परांशी इतका जवळचा संबंध असतो की ज्यामुळे एकाच वस्तूची किंमत ही सर्वत्र सहज आणि लवकर समान होण्याची प्रवृत्ती असते. म्हणजे ज्या ज्या वस्तू आणि सेवांची खरेदी करणारे ग्राहक आणि विक्री करणारे विक्रेते हे एकमेकांशी इतके जवळच्या संबंधाचे असतात की त्यांच्याकडे असणाऱ्या वस्तू आणि सेवांची ही किंमत बाजारपेठेमध्ये काही कालावधीमध्ये, काही वेळेमध्ये एकसमान होण्याची प्रवृत्ती जर दिसून येत असेल तर अशा ठिकाणाला, अशा भूप्रदेशाला या ठिकाणी बाजार असं म्हटलं जातं. बाजार म्हणजे संभाव्य ग्राहक आणि संभाव्य विक्रेते यांच्यातील परस्पर संबंधाचे जाळे असंही या ठिकाणी म्हणता येईल. आता या बाजाराची व्याख्या विचारात घेतल्यानंतर या बाजारपेठेचं जर वर्गीकरण विचारात घेतलं तर बाजारपेठेचं वर्गीकरण हे 3 भागामध्ये विभागलं जात आहे, ज्यामध्ये स्थळानुसार, काळानुसार आणि स्पर्धेनुसार. स्थळ, काळ आणि स्पर्धा या 3 प्रकारे या बाजाराचं वर्गीकरण आपल्याला करता येईल. ज्या स्थळानुसार स्थानिक बाजारपेठ, राष्ट्रीय बाजारपेठ, आंतरराष्ट्रीय बाजारपेठ हे 3 भाग या ठिकाणी ठिकाणानुसार दिसून येतात. काळानुसार अत्यल्पकाळ, अल्पकाळ, दीर्घकाळ, अतिदीर्घकाळ. स्पर्धेनुसार पूर्ण स्पर्धा, अपूर्ण स्पर्धा आणि या अपूर्ण स्पर्धेचे 3 भागामध्ये वर्गीकरण होतं, ज्यामध्ये मक्तेदारी, अल्पाधिकारी आणि मक्तेदारीयुक्त स्पर्धा. आता स्थानिक बाजारपेठेचा जर विचार केला तर स्थानिक बाजारपेठा ज्यात ग्राहक वस्तूचे उत्पादन ज्या ठिकाणी करतो त्याच ठिकाणाहून त्या वस्तूची खरेदीसुद्धा करतो. म्हणजे साधारणपणे विक्रेते एखाद्या वस्तूची विक्री, एखाद्या वस्तूचं उत्पादन जिथे करतात तिथेच
त्याच ठिकाणी त्या वस्तूंना ग्राहकसुद्धा उपलब्ध होतात. म्हणजे त्यांना दूरवर नेऊन विकण्याची गरज नाही. म्हणजे स्थानिक पातळीवर ज्या कोणत्याही वस्तूची उत्पादनं होत असतील तिथे त्यांना ग्राहक उपलब्ध होत असतील, त्यांच्या वस्तू तिथेच विकल्या जात असतील, तर अशा बाजारपेठांना स्थानिक बाजारपेठ असं म्हटलं जातं. आता पहा, तुम्ही गावाच्या ठिकाणी जर अनुभव घेत असाल, गावाच्या ठिकाणी मासेमारी करणारे, भाजीपाल्यांची लागवड करणारे किंवा इतर कोणत्याही वस्तूची निर्मिती करणारे लोक काय करतात, तिथल्या तिथे तयार करतात आणि गावामध्ये फिरून तिथल्या तिथं गावामध्येच त्या वस्तूची विक्री करतात, ज्याला आपण स्थानिक बाजारपेठ असं म्हणतो. किंवा गावाच्या ठिकाणी दर आठवड्याला एखादी बाजार भरत असेल विशिष्ट ठिकाणी, तिथे आपापल्या शेतीमध्ये, आपापल्या कारखान्यामध्ये तयार होणाऱ्या वस्तू आणि सेवांची विक्री करायला काही कालावधीपुरते तिथे विक्रेते येतात. त्यांना तिथेच ग्राहक मिळतात आणि त्यांच्या वस्तू आणि सेवांची खरेदी विक्री होते, ज्याला आपण स्थानिक बाजारपेठ म्हणतो. राष्ट्रीय बाजारपेठ जर म्हटलं तर देशाच्या सीमेअंतर्गत ज्या काही कायद्याने घालून दिलेल्या नियम अटी असतील या पाळून देशांतर्गतच जे काही वस्तू आणि सेवांची खरेदी विक्री केली जाते अशा बाजारपेठेला राष्ट्रीय बाजारपेठ असं म्हटलं जातं. म्हणजे देशातील राज्यांतर्गत जो काही खरेदी विक्रीचा व्यवहार होईल त्याला आपण राष्ट्रीय बाजारपेठ म्हणू, जी देशाच्या सीमेअंतर्गतच होईल. त्यानंतर तिसरा प्रकार आहे आंतरराष्ट्रीय बाजारपेठ, जी भारतातून बाहेरच्या राष्ट्राशी आपण व्यापार करू किंवा वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण करू अशा बाजाराला आंतरराष्ट्रीय बाजार असं म्हटलं जातं. म्हणजेच आपल्या राष्ट्राची सीमा ओलांडून जेव्हा इतर राष्ट्रांशी आपण वस्तू आणि सेवांचे आदानप्रदान करतो, देवाणघेवाण करतो, खरेदी विक्री करतो, अशा बाजारपेठेला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ असं म्हटलं जातं. हा झाला स्थळानुसार बाजारपेठेचा प्रकार किंवा बाजारपेठेंचे प्रकार. आता काळानुसार बाजारपेठेंचे जर प्रकार विचारात घेतले तर ते पहिले प्रकार आहे अत्यल्प काळ. या अत्यल्प काळ म्हणजे असा काळ की ज्यामध्ये वस्तू आणि सेवांचा पुरवठा वाढवता येत नाही. म्हणजे अत्यंतच कमी कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारच्या वस्तू आणि सेवांची निर्मिती करून त्याची जेवढी बाजारपेठेमध्ये मागणी आहे ती मागणी पूर्ण करण्यासाठी तेवढा पुरवठा करता येणं शक्य होत नाही. कारण अत्यल्प कालावधीमध्ये कोणत्याही वस्तूचं ताबडतोब निर्माण करून त्याचा पुरवठा करणं शक्य नसतो. कारण हा अत्यल्प काळ केवळ काही दिवसांचा किंवा आठवड्यासाठीचा असतो. म्हणजे एखादी शेतीत उत्पादन होणारी वस्तू आहे, एखाद्या हॉटेल मालकाने सांगितलं की मला तू 8 दिवसामध्ये ही भाजी मला मोठ्या प्रमाणात हवी आहे, उपलब्ध करून दे. शक्य आहे का 8 किंवा 15 दिवसामध्ये एखादी भाजी लावली आणि लगेचच ताबडतोब त्याची निर्मिती करून तो त्या हॉटेल मालकाला देऊ शकेल? नाही देऊ शकणार. कारण कोणतीही भाजी शेतीमध्ये येण्यासाठी कमीत कमी 2 ते 3 महिने हा कालावधी तरी लागतो आणि त्यामुळं अत्यल्प कालावधीमध्ये कोणत्याही वस्तूचा पुरवठा करणं शक्य होत नाही. त्यानंतर अल्पकाळ जो आहे हा अल्पकाळ 1 वर्षापेक्षा कमी कालावधीचा असतो. ज्या कालावधीमध्ये वस्तू व सेवांचा पुरवठा काही प्रमाणात वाढवता कमी करता येणं शक्य होतं. पण वर्षाचा कालावधी हा वर्षापेक्षा जो काही कमी कालावधी असेल, 8 महिने, 9 महिने, 10 महिने, तर या कालावधीमध्ये कोणत्याही वस्तू आणि सेवांचा पुरवठा हा वाढवणे कमी करणे शक्य होऊ शकतं. अशा कालावधीतील बाजारपेठेला अल्प कालावधीतील बाजार असं म्हणता येईल. त्यानंतर दीर्घ कालावधी जो आहे, दीर्घकाळ, तर या दीर्घ कालावधीमध्ये
जो काही वस्तू आणि सेवांचा पुरवठा केला जाणारा बाजार आहे, तर याचा कालावधी जवळजवळ 5 वर्षापर्यंतचा असू शकतो, ज्यामध्ये उत्पादनाचे घटक आणि उत्पादन खर्च बदलणे शक्य होऊ शकतं. म्हणजेच वस्तू आणि सेवांची निर्मिती करणारे भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक हे 4 उत्पादन घटक जे आहेत आणि या 4 उत्पादन घटकाद्वारे विविध वस्तू आणि सेवांची निर्मिती केली जाते आणि यांच्यावर जो काही खर्च केला जाईल, या उत्पादन घटकासाठी जो खर्च केला जातो, ज्याला आपण उत्पादन खर्च असं म्हणतो, तर हे कमी जास्त उत्पादन वाढवायचं असेल तर उत्पादन घटकांची जादाची संख्या वाढवून किंवा जादांचा उपयोग करून त्या ठिकाणी कमी कालावधीमध्ये जास्त उत्पादन करता येतं. त्याचबरोबर बाजारपेठेत तशी मागणी जर नसेल तर पुरवठा कमीसुद्धा करता येणं शक्य असतो. म्हणजे उत्पादन घटकांची संख्या कमी करून वाढवून उत्पादन खर्च वाढवून कमी करून सुद्धा या दीर्घ कालावधीमध्ये पुरवठा वाढवता येणं आणि शक्य कमी होणं हे शक्य होऊ शकतं किंवा करता येतं. आता उदाहरणार्थ घ्या, आता तुम्ही गणपती करण्याचा अनुभव घेतच असाल. एखादी आता गणपती 1 महिनाभरावर आहे, 2 महिन्या कालावधीवर आहे आणि कच्चे गणपती तयार आहेत. ऑर्डरप्रमाणे सगळे गणपती पक्के तयार केलेले आहेत, पण अचानक एखादी ऑर्डर 200-300 गणपतीची पेंटिंग करून हवी आहे. मग अशा ठिकाणी काय करणार? जेवढी ऑर्डर दिलेली आहे तेवढ्या ऑर्डरनुसार आपण रंगवून वगैरे पॅकिंग करून गणपती ठेवलेले आहेत, कच्चे शिल्लक आहेत आणि 1 महिनाभरच कालावधी आहे आणि अजून गणपती रंगवून तयार करून देण्याची ऑर्डर मिळते. मग अशा ठिकाणी जे पूर्वी 5-6 जण रंगवणारे आहेत, त्या ठिकाणी आपण श्रमिकांची संख्या वाढवू शकतो. 5-6 जणांच्या ऐवजी अजून 15 श्रमिक, पैसे गेले तर गेले जादाचे, म्हणजे मजुरी 400 रुपये आहे, 600 रुपयेवर जर कामगार आपल्याला मिळत असेल तर चालेल. कमी कालावधीमध्ये खर्च जास्त करून कामगारांची संख्या वाढवून जे काही कच्चे गणपती आहेत त्यांना आपण रंगवून त्याची ऑर्डर पूर्ण करू शकतो. म्हणजे अशा पद्धतीनं या दीर्घ कालावधीमध्ये कोणत्याही वस्तूचा पुरवठा, उत्पादन खर्च त्याचबरोबर उत्पादन घटक यांच्यामध्ये बदल करून निश्चितपणे पुरवठा वाढवता येणं शक्य होतं. त्यानंतर शेवटचा प्रकार आहे अतिदीर्घ काळ. अतिदीर्घ काळ म्हणजे असा काळ की ज्यामध्ये उत्पादनाची सर्व आदाने बदलता येणं शक्य असतो. हा कालावधी 5 वर्षापेक्षा जास्त असतो. या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या वस्तू आणि सेवांची निर्मिती करण्यासाठी जी काही आदानं असतात, म्हणजेच वस्तू तयार करण्यासाठी लागणारी सगळी घटकं, ज्याला आपण उत्पादन घटकं म्हणतो, ज्यामध्ये भूमी, श्रम, भांडवल, संयोजक किंवा इतर अजूनही समाविष्ट होणारी उत्पादन कार्यामध्ये उपयोगी पडणारी जी काही आदानं आहेत, या आदानामध्ये बदल करून निश्चितपणे वस्तू व सेवांची निर्मिती जास्तीत जास्त करून पुरवठा वाढवणे आणि देशातील विविध वस्तू आणि सेवांची मागणी पूर्ण करणे हे शक्य होऊ शकतं. कारण इथे भरपूर कालावधी मिळतो. यामध्ये कामगारांची संख्या वाढवणं, कमी करता येणं शक्य होतं. यंत्रसामग्री जी आहे, भांडवल जी आहे, समजा ज्या यंत्रसामग्रीला आपण भांडवल म्हणतो, ज्याद्वारे वस्तू आणि सेवांची निर्मिती होते, तिथे आपण ते भांडवल बदल करूनही 1-2 वर्षामध्ये नवीन भांडवलांची निर्मिती करून सुद्धा आपल्याला वस्तू आणि सेवांची निर्मिती करता येणं शक्य होतं. अशा पद्धतीनं आपल्याला या बाजारपेठेच्या प्रकाराविषयी विवेचन करता येईल किंवा
अभ्यासता येईल. या पुढील व्हिडिओमध्ये पूर्ण स्पर्धा म्हणजे काय आणि पूर्ण स्पर्धेची वैशिष्ट्य, जे स्पर्धेनुसारचा पहिला प्रकार आहे, तर तो पहिला प्रकार आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यासू.